ओके. सो आतापर्यंत आपण भरपूर काही बघितलं आहे अँसिबलमध्ये. अँसिबलचे मॉड्यूल्स कसे यूज करायचे, अँसिबल सोबत होस्ट मशीनवर जे काही कॉन्फिगरेशन करायचे ते कशा पद्धतीने आपण मॉडिफाय करणार. आपण मल्टिपल आयटम्स बघितलेले आहे यामध्ये. ओके. मॉड्यूल्समध्ये MAPT पॅकेज हे सगळे मॉड्यूल्स बघितलेले आहे. जर आपल्याला मल्टिपल थिंग्स ॲड करायचे असेल तर आपण ॲज अ लूप पण आपण काम करू शकतो. एखादा स्किप करायचा असेल, या हा लूप जर आपल्याला स्किप करायचा असेल किंवा एखादा टास्क स्किप करायचा असेल तर त्यासाठी पण आपण काय केलं आहे, टॅग्स वगैरे यूज केलेले आहेत. ठीक आहे. कालच्या परवाच्या लेक्चरमध्ये आपलं झालेलं आहे ते. ठीक आहे. हां, तर आता एकदम सिम्पलचा आणि खूप इम्पॉर्टंट टर्म म्हणजेच अँसिबल रोल. आता अँसिबल रोल आहे काय ॲक्च्युली? अँसिबल रोल आहे एक ग्रुप. ठीक आहे. जसं की तुम्ही आता एवढं सारे जे काही लिहिलेलं आहे हे सगळं काय करणार, एकाच फाईलमध्ये लिहिलेलं आहे. इथे index.html दिसतीये, इथे हे टास्क दिसत आहेत, राईट. देन त्यानंतर आपण इन्स्टॉलेशन वाला पण बघितलेलं आहे. इथे सर्व्हिस स्टार्ट करण्यासाठी एक टास्क बघितलेला आहे आपण, है ना. तर हे जे काही मल्टिपल इथे टास्क बघितलेले आहेत, जेव्हा पण आपल्याला काही एडिट करायचं असेल किंवा काही चेंज करायचं असेल तर आपल्याला या फाईलमध्ये यावं लागेल. क्लिअर ना. तर आपण काय करणार, तर आपण एक असा फोल्डर क्रिएट करणार ज्यामध्ये ह्या सर्वांना वेगवेगळं डिवाइड करणार. तर सॅग्रिगेशन करणे म्हणजे आपण आता काय लिहिणार, इथे अँसिबल रोल लिहिणार. ओके. तर एक सिंपलसा जसा पॅकेज म्हणतो ना आपण, पॅकेज, तर एक सिंपल पॅकेज क्रिएट करणार अँसिबल साठी आणि तो पॅकेज आपण कॉल करणार. जसं आपण टेराफॉर्म मध्ये काय केलं होतं, आपण टेराफॉर्म मॉड्यूल क्रिएट केलेलं आहे, है ना. टेराफॉर्म मॉड्यूलने काय व्हायचं, आपण सगळ्या गोष्टी वेगवेगळ्या लिहायचो आणि त्या सर्वांना ॲज अ काय करायचो, मॉड्यूल कन्सिडर करायचो. मॉड्यूल इन्स्टन्सचा रिसोर्स एक सेपरेट, VPCचा रिसोर्स एक सेपरेट, तर सेपरेट आपण लिहिलेलं होतं, है ना. त्यांचे व्हेरिएबल्स, त्यांचे आउटपुट जे काही आवश्यक आहे त्या सगळ्या गोष्टी, आणि त्यांना लास्टमध्ये काय केलं, आपण कॉल केलं. तर इथे पण त्याच पद्धतीने करायचं आहे, बट कसं राहणार, काय करणार आपण ते बघू. सो अँसिबल रोल काय असेल ते बघून घेऊ एकदा. सो अँसिबल रोल इज अ सिंपल सेल्फ कंटेन स्टँडर्डाइज्ड डायरेक्टरी स्ट्रक्चर. काय आहे, डायरेक्टरी स्ट्रक्चर यूज टू बंडल ऑटोमेशन कंटेंट. या सिंगल लाईन मध्ये काही असं क्रिटिकल वाटतंय का? काही क्रिटिकल नाही आहे. जसं आपण आतापर्यंत काम केलंय त्याला फक्त ग्रुपमध्ये डिवाइड करायचं, बाकी काही नाही. त्यांच्यासाठी सेपरेट डायरेक्टरी क्रिएट करणार. जेव्हा पण आपल्याला काही मॉडिफिकेशन करायची आहे तर त्या पर्टिक्युलर डायरेक्टरीमध्ये जाऊन आपण मॉडिफिकेशन करू शकतो. इन्स्टंट ऑफ मॉडिफाईंग और इन्स्टंट ऑफ काय म्हणतात त्याला, मेन फाईल सोबत छेडछाड करण्यापेक्षा आपण त्याला पर्टिक्युलरली डायरेक्टरीमध्ये जाऊन मॉडिफाय करू. क्लिअर आहे? ठीक आहे. तर इथे बोललं पण आहे बघा यांनी, इट्स पॅकेजेस, रिलेटेड टास्क, व्हेरिएबल, फाईल, टेम्पलेट, अशा टाईपचे आपले डायरेक्टरीज असणार. कशा टाईपचे डायरेक्टरीज असणार आपले? टास्क रिलेटेड डायरेक्टरी असेल, एक सेपरेट डायरेक्टरी व्हेरिएबलसाठी, फाईलसाठी सेपरेट डायरेक्टरी असेल, जसं की आपण इथे लिहिलेलं आहे. व्हेरिएबलची फाईल पण इथेच आहे, index.html पण इथेच आहे ना. आपले हे जे टास्क आहेत हे पण इथेच अवेलेबल आहेत, आणि एक रिस्टार्ट वाला टास्क पण इथेच अवेलेबल आहे. पण हे रिस्टार्ट टास्क, हा जो हे रिस्टार्ट वाला, हा रेग्युलर लागतो का आपल्याला? हा रेग्युलर पाहिजे नाही. ठीक आहे. तर आता कसं करणार, तर याचं डायरेक्टरी स्ट्रक्चर आपल्याला समजून घेणं आवश्यक आहे. की सॅग्रिगेशन तर होत आहे, पण कशा टाईपने होत आहे कळलं. तर इथे काय आहे, टेम्पलेट हँडलर इनटू मॉड्युलर कंपोनेंट्स. बाय युजिंग रोल्स यू कॅन इझिली रियूज and share your infrastructure configuration across multiple playbook and projects. तर काय करू शकतो आपण, याला रियूज करू शकतो. काय करू शकतो? रियूज करू शकतो. तर दॅट इज द पॉवर. जेव्हा आपण बंडल करतो एखाद्या काही गोष्टी, त्या गोष्टींना आपल्याला का बरं बंडल करायचं असतं, तर रियुजेबिलिटी, फ्लेक्झिबिलिटी यायला पाहिजे म्हणून. टेराफॉर्म मध्ये पण आपण मॉड्यूल क्रिएट करायचं एकच कन्सेप्ट होता की आपण त्याला रिपीटेडली यूज करू शकलो पाहिजे. आपण एकदा क्रिएट करणार, आपले कलिग्स त्याला परत रियूज करणार. सो तो मेन कन्सेप्ट आहे. कळलं? ठीक आहे. तर त्याच डायरेक्टरी स्ट्रक्चरला आपण लर्न करू. ओके. सो इथे अँसिबल रोल
त्याची डायरेक्टरी स्ट्रक्चर आता आपल्याला समजून घ्यावं लागेल. नॉर्मलचं डेफिनेशन तर समजलंय की काय असणार आहे हे. ठीक आहे. रोल्स लेट यू ऑटोमॅटिकली लोड related to where file tasks handler and other ansible artifacts based on known file structure. तर हा स्ट्रक्चर कशा पद्धतीने असेल तर लेट्स सी इन दी ऑफिशियल डॉक्युमेंट. इथे पण तेच लाईन्स दिलेले आहेत. आता डायरेक्टरी स्ट्रक्चर समजून घेणे आवश्यक आहे. तर सर्वात आधी इथे बघा, Ansible role has defined a directory structure within 7 main standard directories. एक रोल असणार, एक मेन डायरेक्टरी. एक रोल म्हणजेच काय, एक सिंपलचा लेट्स कन्सिडर करा फोल्डर, आणि त्या फोल्डरच्या आतमध्ये सब फोल्डर्स, आणि त्या सब फोल्डर्स मध्ये काय असेल त्यांची पर्टिक्युलर फाईल्स असणार की त्यामध्ये आपल्याला काय लिहायचं आहे. क्लिअर आहे. हा, तर इथे बघा, यू मस्ट इन्क्लूड ऍटलिस्ट वन ऑफ दिस डायरेक्टरीज इन ईच रोल. एक दोन डायरेक्टरी तरी असल्या पाहिजे, तेव्हाच तो रोल कन्सिडर होईल, अदरवाइज कन्सिडर होणार नाही. तर तो डायरेक्टरी स्ट्रक्चर तुम्हाला इथे दिसेल. आहे विजिबल सर्वांना? खूप इझी आहे, काही टेन्शन घ्यायची गरज नाहीये. सो रोल आपण ऑलरेडी बघितलेला आहे. आपल्या सिस्टम मध्ये रोल असतो. जेव्हा आपण एन्सिबल इन्स्टॉल करतोय तेव्हा एक रोल नावाची डायरेक्टरी क्रिएट होते, बट आपण ते सेपरेट पण क्रिएट करू शकतो, त्यात काही वाद नाही. SSH घेतोय मी आधी, SSH-i the rate IP address ठीक आहे. sudo -i रूट वर जाऊ, आपण आपल्या रिपोजिटरी मध्ये जाऊ, cd दार लावून दे, cd काय होतं ते /etc मध्ये आहे, Ansible मध्ये आहे, बॅच मध्ये आहे आणि Ansible आहे ना. Ansible नावाची डायरेक्टरी इथे आपल्याकडे अवेलेबल आहे सगळ्या फाईल्स. तरी रोल नावाची डायरेक्टरी पण इथेच क्रिएट करू आपण. परफेक्ट. तर आता हे स्ट्रक्चर समजून घ्यायचं आहे. जर इथे तुम्ही बघितलं cd ... ls, तर बघा रोल नावाचा डायरेक्टरी दिसतोय है ना. तर हा ऑलरेडी इथे क्रिएटेड आहे, पण आपण आता आपला स्वतःचा क्रिएट करू, आपल्या रेपोजिटरी मध्ये क्रिएट करू. हे तर बाहेर आहे ना, आपण आपल्या रेपोजिटरी मध्ये क्रिएट करू. हिअर परफेक्ट. सो बघा, रोल नावाची डायरेक्टरी क्रिएट झाली. देन त्यानंतर इथे एक आणखी फोल्डर क्रिएट झालाय, कोणता आहे, कॉमन. कॉमन म्हणजे हा डायरेक्टरी आहे. कॉमन नाही, कुठलंही नाव ठेवा, काही प्रॉब्लेम होणार नाही. देन त्यानंतर त्यामध्ये कुठली डायरेक्टरी आहे, टास्क नावाची डायरेक्टरी. आणि देन त्यानंतर त्यामध्ये काय आहे, फाईल आहे. त्यामध्ये काय दिसतंय, फाईल. ओके. तर जे काही टास्क लिहिणार आपण आतापर्यंत, जे काही टास्क लिहिलेले आहेत, हे पूर्ण टास्क आपले कुठे राहणार, या टास्क नावाच्या डायरेक्टरी मध्ये, या main.yml फाईल मध्ये. स्टँडर्ड Ansibleचं स्टँडर्ड असतं की आपण काय करणार, प्रत्येक फाईलचं नाव मेन. टेराफॉर्म मध्ये पण मी सांगितलं तुम्हाला की काय असते, main.tf असते, आणि इथे काय दिसणार, main.yml. क्लिअर आहे. ओके. सो सिंपल. अगेन हँडलर्स. आता हे हँडलर्स वगैरे काय करणार, हँडलर्सचं ऍक्च्युअली काम काय असते ते पण बघणार आपण, टेन्शन घ्यायची गरज नाही. इथे त्याचे डिस्क्रिप्शन दिलेले आहेत. टास्क फाईल कॅन इन्क्लूड स्मॉलर फाईल इफ काय वॉरंटेड. हे जर तुम्हाला समजायला कठीण जात असेल तर जेवढं मी सांगतो तेवढं लक्षात घ्या. काय असेल सिंपलचं, इथे आपले टास्क असणार. हँडलर्स मध्ये काय असेल तर हँडलर्स मध्ये सिंपल तुमचा जो सर्व्हिस स्टार्ट करण्यासाठी लागतो ना, सिस्टम CTL वाला टास्क, इथे नॉर्मल टास्क असणार. आणि जो सिस्टम CTL वाला टास्क असतो तो कुठे राहणार, हँडलर्स मध्ये राहणार. कारण मला सांगा, सिस्टमला स्टार्ट रिस्टार्ट करायची रेग्युलर गरज असते का, नाही. जेव्हा काही चेंजेस होणार तेव्हाच त्या टास्कची गरज पडते, अदरवाइज गरज पडणार नाही. आपण बघितलेलं आहे, जेव्हा पण आपण फाईल एक्झिक्यूट करतो तो टास्क प्रत्येक वेळेस एक्झिक्यूट होतो, पण प्रत्येक वेळेस एक्झिक्युशनची गरजच नाही ना त्याची.
जेव्हा चेंज होतोय तेव्हाच तो व्हायला पाहिजे. तर तो पर्टिक्युलरली आपण कुठे ठेवणार, सिस्टम CTL वाला टास्क इथे. म्हणजेच आता इथे जो आपल्याकडे अवेलेबल आहे हा टास्क स्टार्ट सर्व्हिस वाला, हे टास्क कुठे राहणार, हँडलर्स मध्ये राहणार, main.yml मध्ये राहणार. ठीक आहे. देन टेम्पलेट, जर आपल्याला काही टेम्पलेट आपल्या ऍप्लिकेशन साठी लागणारे काही टेम्पलेट असेल, जसं इथे काय दिसतंय .j2, ठीक आहे, तर हे जे काही अशा टाइपचे जे कॉन्फिगरेशन टेम्पलेट असणार हे आपल्याला इथे ठेवायचे. क्लिअर झालं. टेम्पलेट म्हणजे तुमच्या ऍप्लिकेशन मध्ये लागणारे जे बाय डिफॉल्ट टेम्पलेट असतात ना ते. आता ते तर डेव्हलपरला थोडं चांगलं माहिती असणार, तो आपल्याला प्रोव्हाइड करतो टेम्पलेट्स वगैरे. ठीक आहे. देन इथे तुम्हाला दिसतंय फाइल्स. फाइल्स मध्ये काय असते, आपलं नॉर्मल वॅर फाईल आपण टाकू शकतो, var.txt वाली फाईल, किंवा स्क्रिप्टिंग वगैरे तुम्हाला जर लिहायची असेल तर .ssh फाईल, ज्या एक्झिक्युटेबल फाईल्स असतात ह्या ठेवायचं असेल तर. सॉरी, कळलं. फाईल्स मध्ये सिंपलचा index.html किंवा तुमच्या स्क्रिप्टिंग अशा टाइपच्या फाईल्स असणार. देन तुम्हाला दिसतं इथे व्हेरिएबल वॅर डायरेक्टरी. तर या वॅर डायरेक्टरी मध्ये main.yml मध्ये काय असेल, तुमचे पूर्ण व्हेरिएबल्स असणार. आलं लक्षात. देन त्यानंतर इथे तुम्हाला दिसतंय डिफॉल्ट मध्ये अगेन main.yml. आता इथे सुद्धा काय असेल, तर इथे सुद्धा तुमचे व्हेरिएबल्स असणार. इथे सुद्धा काय असणार, व्हेरिएबल, बट त्यांची प्रायोरिटी कमी असेल. त्यांची प्रायोरिटी काय असेल, कमी असेल. जोपर्यंत या फाईल मध्ये व्हेरिएबल्स आहेत तोपर्यंत इथूनच व्हेरिएबल जातील. जर इथे अवेलेबल नाही आहे आणि आपल्याकडे काही डिफॉल्ट मध्ये आपण सेट करून ठेवले असेल तर ते व्हेरिएबल कुठून जाणार, या डायरेक्टरी मधून जाणार. कळलं. ऑनलाईन मध्ये कन्सेप्ट लक्षात येतोय, डायरेक्टरी स्ट्रक्चर लक्षात येतोय, काही कठीण नाहीये यामध्ये. परफेक्ट. ओके, सो लेट्स गेट कंटिन्यू. तर एवढ्या टर्म्स तरी आपल्याला पाहिजे म्हणजे पाहिजेच. एवढ्या टर्म्स आपल्याला पाहिजे म्हणजे पाहिजेच. टेम्पलेटला तुम्ही स्किप केलं तरी चालेल, आपल्याला आता सध्या काही गरज नाहीये. आता हे जे आहेत हे आपल्या रिक्वायरमेंट नुसार आपण क्रिएट करणार. रिक्वायरमेंट नुसार, तसं बाय डिफॉल्ट मध्ये राहत नाही. काय म्हटलं यांनी, रोल कॅन इन्क्लूड कस्टम मॉड्यूल्स. कस्टम मॉड्यूल्स म्हणजे काय असणार, जे तुम्ही स्वतःहून क्रिएट करता. अँसिबलचे डिफॉल्ट मॉड्यूल न यूज करता तुम्हाला जर काही क्रिएट करायचं असेल तर पायथन वगैरे यूज करून तुम्ही ते लिहू शकता. बट आपल्याला तेवढं करायची गरज नाही. जे आहे अवेलेबल ते त्यानेच आपण समोर जाणार. तर लायब्ररी फाईल्स टाकू शकता इथे. देन मॉड्यूल्स, तुमचे युटिलायझेशन, लुकअप वगैरे हे सगळ्या गोष्टी नंतरचा पार्ट आहे, यांची आता आपल्याला गरज नाही. ठीक आहे, कळलं इथपर्यंत. तर मेनली आपला काय असेल, सिंपल एक रोल डायरेक्टरी असणार. देन त्यामध्ये तुम्ही नॉर्मल कुठलाही नाव देऊन एक रोल क्रिएट करा, डायरेक्टरी, आणि देन त्यामध्ये ऑटोमॅटिकली एवढ्या डायरेक्टरीज क्रिएट होतील आणि त्यांच्या आतमध्ये ही फाईल पण अवेलेबल राहणार. आपल्याला फक्त आपला कंटेंट त्या फाईल्स मध्ये टाकायचा आहे, जो की आपण ऑलरेडी लिहिलेला आहे. इकडे छोटे मोठे टास्क करून बघितलेले आहेत. कळलं. काही कन्फ्युजन आहे इथे नाही. ठीक आहे, सो ट्राय करायचं. ओके, सो ट्राय करायसाठी सिंपल एक आणखी कमांड आपल्याला लर्न करावी लागेल की हा जो रोल आहे हा रोल क्रिएट कसा करायचा. सर्वात आधी तर आपण एक डायरेक्टरी क्रिएट करून टाकू आपल्या रिपॉझिटरी मध्ये. सो mkdir कशासाठी यूज होतं, mkdir. अच्छा, ठीक आहे, डायरेक्टरी क्रिएट होते का. बर, रोल्स. ठीक आहे, झालंय. रोल क्रिएट झालाय, रोल डायरेक्टरी ROLES रोल्स. परफेक्ट आहे. तर CD रोल्स मध्ये आपण आलेलो आहोत. आणि देन यामध्ये आता आपण काय करणार, एक कमांड एक्झिक्यूट करणार. ती कमांड म्हणजे Ansible Galaxy. कोणती कमांड, Ansible Galaxy. कळलं. त्याने काय होईल, आपला एक पर्टिक्युलर रोल क्रिएट होईल. तर याने इथे कुठेतरी दिलेली असायला पाहिजे. बघा सगळ्यांचं डिस्क्रिप्शन दिलेलं आहे याने.
लिस्ट ऑफ टास्क दॅट रोल्स प्रोव्हाइड द प्ले फॉर एक्झिक्युशन. देन हँडलर मध्ये इम्पोर्टेड इन टू द पॅरेंट प्ले. टास्क इन प्ले म्हणजे त्याला स्टार्ट करण्यासाठी लागणाऱ्या गोष्टी. डिफॉल्ट मध्ये काय आहे, लो काय प्रेसिडेन्स व्हॅल्यू फॉर व्हेरिएबल्स. व्हेरिएबल व्हॅल्यू आहे म्हणजे लो प्रेफरन्स व्हॅल्यूज. देन त्यानंतर इथे काय दिसत आहे, हाय प्रेसिडेन्स व्हॅल्यूज व्हेरिएबल्स. ठीक आहे. देन फाईलमध्ये पूर्ण फाईल सारख्या स्टफ जो काही स्टफ तुम्हाला टाकायचा आहे तो मेटा डेटामध्ये जर मेटा डेटा डिफाईन करून ठेवायचा असेल तर तुम्ही इथे लिहू शकता. दिलेलं आहे पूर्ण इन्फॉर्मेशन. मी माझ्या मनाने सांगितलं का नाही. ठीक आहे. आणि प्रत्येकाचं नाव काय असेल, प्रत्येकाच्या डायरेक्टरीमध्ये main.yml तुम्हाला दिसेल. तर हेच करून बघायचं आहे. तर यांनी ती कमांड आपण बघू, कोणत्या कमांड इथे यांनी दिलेली आहे का. Ansible गॅलेक्सी कमांड याने द्यायला पाहिजे होती. ओके, लेफ्ट हँड साइड मध्ये Ansible गॅलेक्सी सी युजर गाईड. Ansible गॅलेक्सी युजर गाईड. एक सिंपल कमांड आहे Ansible गॅलेक्सी इन्स्टॉल नाही, Ansible गॅलेक्सी क्रिएट. आपल्याला क्रिएट करायचं ना. इन्स्टॉलिंग, फाइंडिंग कलेक्शन, रोल, गॅलेक्सी डेव्हलपर. हा ही कमांड. ठीक आहे. क्रिएटिंग रोल फॉर गॅलेक्सी. तर इथे बघा काय दिलेलं आहे, Ansible गॅलेक्सी रोल इनिट. इनिट काय करणार, इनिशियलाइज करणार. काय नाव असेल, रोल नेम. इथे रोल नेम द्यायचं आहे. तर आपल्याला ही कमांड कॉपी करायची आहे आणि आपल्याकडे यूज करायची आहे. आता आपल्या रोल नाव, रोलचं काय देणार आपण नाव, वेब सर्व्हर. ठीक आहे. एंटर. तर रोल वेब सर्व्हर वॉज क्रिएटेड सक्सेसफुली. झालंय क्रिएट. ओके. सो सक्सेसफुली आपलं क्रिएट झालेलं दिसत आहे रोल. आता हा इथे तुम्हाला बघायला मिळेल वेब सर्व्हर डायरेक्टरी क्रिएट झाली आहे. ऍक्च्युली या कमांडने काय क्रिएट झालंय, एक रोल क्रिएट झालाय डायरेक्टरी फॉर्म मध्ये. आता याला जर आपल्याला बघायचं असेल ट्री, वेब सर्व्हर ट्री आहे का माहिती नाही. लेट्स चेक. ट्री नाही आहे. सो apt -get install ट्री वेब सर्व्हर. तर बघा जे आपल्याला पाहिजे त्या पद्धतीने त्याचं स्ट्रक्चर ऑटोमॅटिकली क्रिएट करून दिलेलं आहे Ansible गॅलेक्सी कमांडचा यूज करून. जर तुम्हाला Ansible गॅलेक्सी कमांड यूज नाही करायची तर तुम्ही हे मॅन्युअली क्रिएट करू शकता हा स्ट्रक्चर. ओके. ठीक आहे. तर आता या स्ट्रक्चर मध्ये आपल्याला काय करायचं आहे, आपले जो काही डेटा आहे तो टाकायचा. कळलं. बट सर्वात आधी मला इथे काय करावं लागेल, हा रोल आपल्याला पुश करावं लागेल. सो गिट ऍड, आपल्या या लोकेशन वरून गिट ऍड करणार, गिट कमिट करणार, -m करणार आणि काय करणार, रोल क्रिएटेड. एंटर अँड देन गिट पुश ओरिजिन. आता ओरिजिन इथून पुश होणार का, काय होतं, मेन आहे ना आपला, मेन आहे की मास्टर आहे, मेन आहे ना, मेन. ओके. सो इथे मी करतोय पुश. होईल का, काय विचारतोय तो, काय विचारतोय तो, विचारतोय आपल्याला व्हॉट, युजर नेम. आणि देन त्यानंतर आपल्याला काय करावं लागेल, पुश करावं लागेल. तर तुम्हाला काय लागणार यामध्ये पुश करण्यासाठी, सर्वात आधी युजर नेम,
मला माहिती आहे माझं युजर नेम गिटहब वाला, आणि देन त्यानंतर लागेल तुम्हाला काय पासवर्ड. तर इथे तुम्हाला डायरेक्टली पासवर्ड टाकता येणार नाही, कारण पासवर्ड बेस्ड ऑथेंटिकेशन बंद केलेलं आहे. तर करायचं कसं, तर तुम्हाला जनरेट करावे लागेल टोकन. काय करावं लागेल, जनरेट टोकन. आणि टोकन कुठून मिळणार, तर गिटहबवर येणार. आपण तुमच्या गिटहब अकाउंटवर यायचं. गिटहब अकाउंटवर आल्यानंतर तुमच्या प्रोफाईल मध्ये यायचं. हे करावं लागतं. टोकन बेस्ड ऑथेंटिकेशन असते, आपल्याला आयडी डायरेक्ट पासवर्डने ऑथेंटिकेट होत नाही, हे लक्षात ठेवायचं. कुठे गेलं, सेटिंग्स, इथे नाही दिसणार. डेव्हलपर ऑप्शन दिसतंय, डेव्हलपर सेटिंग्स. डेव्हलपर सेटिंग्स मध्ये यायचं आणि इथे असतो पर्सनल ऍक्सेस टोकन. आता मी एकदा चेक करून घेतो ती टोकन अवेलेबल आहे का. एक दिसते पुश फ्रॉम रिमोट, तर ती टोकन माइट बी ही असेल जी इथे दिसतीये. भरपूर काही आहे माझ्याकडे. ओके, सो सिंपल मी याला कॉपी करतो. समजलं कसं करणार आहोत. ओके, सो मी ती सिंपल टोकन राईट क्लिक करून इथे पेस्ट करतोय. दिसणार नाही, झालंय. ठीक आहे, तर आता आपला कंटेंट आपल्याकडे अवेलेबल आहे आपल्या रिपोजिटरी मध्ये. तर आपण सिंपल आपण काय करणार, आपल्या लॅपटॉप मध्ये त्याला घेऊन येऊ. तर लॅपटॉप मध्ये हा जो इथे साइन दिसतोय तुम्हाला, या साइनने जर केलं तर तो सिंक्रोनाइज करून घेईल. अदरवाइज सिंपल आपल्याला काय करायची गरज पडेल, इथे तो डेटा घेऊन येण्यासाठी लॅपटॉप मध्ये काय करावं लागेल, गिट पुल करावं लागेल. किती सोपं आहे, एवढा वेळ लावताय तुम्ही. फेच आणि मर्ज चा डिफरन्स सांगितला होता का तुम्हाला, मी तुम्हाला करून यायला पण सांगितलं होतं, मी पण सांगितलेलं आहे. फेच केलं आणि पुल केलं तर दोघांमध्ये फरक काय असते. जर आपण पुल करतोय तर फेच पण होणार आणि मर्ज पण होणार. बट जर आपण फक्त फेच करतोय तर तो डेटा वर्किंग मध्ये दिसणार नाही, आपल्या रेपोजिटरी सोबत सिंक होणार नाही. ठीक आहे, त्याला मग फेच केल्यानंतर मर्ज वाली कमांड पण टाकावं लागेल. ओके, तर ते लक्षात घ्यायचं. झालाय, कंटेंट आलाय आपला. व्हेरी गुड. रोल डायरेक्टरी अवेलेबल आहे, रोल डायरेक्टरी मध्ये सगळ्या गोष्टी अवेलेबल आहेत. आता काय करणार आपण जे नॉर्मल आपलं डाटा लिहिलेला आहे हा सगळा डेटा कुठे करणार, डिवाइड या रोल मध्ये डिवाइड करणार. कळलं. तर बघा, हा वन मोर थिंग, इथे फाईल नावाची डायरेक्टरी दिसतीये का, फाईल नावाची डायरेक्टरी दिसतीये का. आता ती का बरं आलेली नाही, इकडे दिसत नाहीये आपल्याला, का बरं. तर इथे बघा, ls cd वेब सर्व्हर, हा फाईल नावाची डायरेक्टरी आहे इथे बघा, दिसतीये. फाईल नावाची डायरेक्टरी जे अवेलेबल आहे आपल्याकडे आपल्या मशीन मध्ये, तर ही डायरेक्टरी आपण आपल्या लोकल मध्ये सिंक झालेली दिसत नाहीये. आता हा का बरं होतं, तर कारण काय, तर ही डायरेक्टरी एम्प्टी आहे. ही डायरेक्टरी काय आहे, एम्प्टी आहे, यामध्ये काहीही नाहीये, म्हणून तो इकडे आपल्याला त्याला शो करत नाहीये. जर तुम्ही इथे बघितलं, प्रत्येक डायरेक्टरी मध्ये काही ना काही तुम्हाला फाईलचं नाव दिसेल, इथे पण फाईलचं नाव दिसेल, इथे पण फाईलचं नाव आहे, इथे पण फाईल आहे, इथे पण टेस्ट मध्ये एवढ्या फाईल्स आहेत, वॅर मध्ये पण main.yml आहे. बट जो फाईल डायरेक्टरी आहे इकडे क्रिएट झालेला, जर याला तुम्ही ls केलं आणि फाईल्स चेक केलं तर यामध्ये काहीही कंटेंट दिसणार नाही. That's why we are not able to see file directory in our own laptop, even after pulling successfully. Got it? Okay. So what will we do? What we will do? So create a directory here. Sorry, file main नाही, आपल्याला काय पाहिजे, index.html पाहिजे ना. So cat
फाईल मध्ये करायचं ना, फाइल्स index.html. एक index.html तशी पण आपल्याला क्रिएट करावी लागेल. तर यामध्ये मी लिहितोय कंटेंट लिहिणार हॅलो धिस इज वेब सर्व्हर रोल टेस्टिंग. ओके, असं काहीतरी लिहिलं, क्लोज करू. this h1 close, perfect. Okay, again git add, git commit -m file index.html added. काय म्हणते तो, बघा कॉन्फिग करायला सांगितलेलं आहे, कॉन्फिग बरोबर आहे. बट आपलं ते कमिट झालेलं आहे बहुतेक. स्टेटस येस कमिट तर केलेलं आहे त्यांनी, पण तो काय बोलतोय की कॉन्फिग करा. आम्ही तुम्हाला आयडेंटिफाय करू शकत नाहीये. समजलं ना, जे स्टार्टिंगची कमांड असते तुम्हाला आठवत असेल तर. सो व्हॉट आय एम डुईंग हिअर, आय एम ट्राइंग टू पुश आणि काय नाही, हा वेगळा आहे ना कन्सेप्ट. आपण रिमोट आपल्या लिनक्स मशीन मधून काम करतोय ना, त्यामुळे. झालं ओके. सो आता जर आपण इथे सिंक्रोनाइज जरी केलं, पुल पुशची कमांड तो एक्झिक्यूट करेल. हा इथे जो आयकॉन दिसतो याला, आणि तो फाईल डायरेक्टरी इथे घेऊन येईल. सी आला आहे. हा, तर हा थोडासा इथे तुम्हाला या पद्धतीने काम करावं लागेल. तर ना आता आपण काय करणार, index.html आपण ऑलरेडी घेतली इथे. देन त्यानंतर आता काय करणार, सिंपल टास्क मध्ये मेन डॉट, इथे काही दिसतंय का काही लिहिलेलं नाहीये, फक्त काय म्हणतात टास्क फाईल फॉर वेब सर्व्हर. तर आपण आपल्या तिथे टास्क टाकून द्यावं लागेल ना आपल्याला. टास्क आपल्याकडे लेट्स कन्सिडर करा इन्स्टॉल पॅकेजेस वाले. हा, तर हे जे टास्क आहे हे टास्क आपण कॉपी करणार आणि कुठे लिहिणार, या रोल मधल्या टास्क मधल्या main.yml मध्ये. दॅट्स इट. पण इथे थोडं नोट करा मी काय लिहिलेलं आहे. फक्त टास्क लिहिलेले आहेत. तिथे प्लेबुकचं नाव, होस्ट, ऑल असं लिहिलंय का नाही. मी सिंपल ना आपले काय लिहिलंय, फक्त टास्क. कळतंय का? Yes. No. इथे नाही यायचं आपल्याला, इथे. ठीक आहे, तर हे थोडं व्यवस्थित करून घ्या. माझ्याकडे काय आहे तर Ansibleचं एक्सटेन्शन अवेलेबल आहे, त्यामुळे मला तो एरर वगैरे समजून सांगतो. ठीक आहे, YAML वाला पण आहे माझ्या सिस्टम मध्ये. बट YAML सोडा, तुम्हाला Ansible करावं लागेल, कारण YAML डॉकर मध्ये पण आहे, कुबरनेटिस पण आहे. ठीक आहे, तर तुम्हाला त्या पर्टिक्युलर टूलचा एक्सटेन्शन घ्यावं लागेल, तेव्हा तो आयडेंटिफाय करेल की हा तुम्ही काय करताय आणि तुम्हाला इश्यू कोणता आहे. तर इथे सिंपल सर्च करायचं एक्सटेन्शन मध्ये. जसं इथे डायरेक्टली मी Ansible वर काम करतोय तर Ansible दाखवतोय, बट तुम्हाला डॉकर वगैरे काही ना काही करायचं असेल तर हे सगळे बघा. डॉकर पण इन्स्टॉल्ड आहे, HashiCorp Terraform पण इन्स्टॉल्ड आहे ना, कुबरनेटिस पण इन्स्टॉल्ड दिसतोय माझ्या सिस्टम मध्ये तुम्हाला. तर हे एक्सटेन्शन आहे जे की मला सिंटॅक्स एरर्स वगैरे काढायला हेल्प करतात इन VS कोड.
तर हे प्री इन्स्टॉल्ड आहे तुमच्याकडे की तुम्ही केले इन्स्टॉल? प्री इन्स्टॉल्ड नाही राहत. आपल्याला इथे यायचं असते, इथे सर्च करायचं असतं. जसं की गिट तुम्हाला इन्स्टॉल करायचं असेल एक्सटेन्शन, तर तुम्ही गिट फक्त सर्च करा, ते तुम्हाला इथे देईल. तर गिटची तशी गरज नसते. तुम्ही टेराफॉर्म कन्सिडर करा. तर टेराफॉर्म तो सर्च करेल आणि जो पण स्टार्टिंगला दिसतंय तो इन्स्टॉल करायचा. हॅशिकॉप कंपनीचा आहे जो की व्हॅलिड आहे, त्याच कंपनीचा आहे, तर तो आपल्याला इन्स्टॉल करता येईल. जसं की इथे तुम्ही बघताय ऑलरेडी इन्स्टॉल्ड आहे. सर्च करायचं, इन्स्टॉल करायचं. इन्स्टॉल बटन आहे ना त्यांनी. ओके, सो करेक्ट अवर फाईल फर्स्ट हिअर. ठीक आहे, काय लिहिलंय फक्त इथे मी टास्क लिहिलेले आहेत, हे लक्षात घ्यायचं. देन आता मला सांगा, हा जो आहे इथे HTTPD दिसतोय है ना, HTTPD, आणि इथे दिसतंय आपल्याला Apache 2. तर हे दोन्ही पॅकेज चेंज होऊ शकतात. आपण इथे जर एकच टास्क लिहिला तर चालेल, एक टास्क लिहिला तर चालेल का? कारण आता आपली मशीन कोणती आहे, Apache 2 चीच आहे ना. तर HTTP जर आपण स्किप केलं तरी चालेल ना. ठीक आहे, तर आपण एक सिंगलचा टास्क लिहू, परफेक्ट राहील. आता मला सांगा, हा जो आहे Apache 2, आपण Apache 2 इन्स्टॉल करणार असं जरुरी आहे का? Nginx करू शकतो, कुठलं दुसरं पॅकेज करू शकतो इन्स्टॉल. तर इथे आपण काय करणार, इन्स्टॉल पॅकेज थोडं नाव चेंज करतोय आणि Apache 2 इथे कट करून मला हे काय करायचं, हा चेंजेबल आहे. कशाबद्दल काय करू शकतो आपण, हा चेंज करू शकतो. तर याला ॲज अ व्हेरिएबल पास करू, याला ॲज अ व्हेरिएबल पास करू. आणि व्हेरिएबल फाईल जो व्हेरिएबल डायरेक्टरी आहे आपल्याकडे main.yml आहे, ह्याला ओपन करू. तू असं सर, ठीक आहे. तर आता इथे आपण एक व्हेरिएबल डिसाईड करून घेऊ. कोणतं व्हेरिएबल आहे, जसं की PACK पॅकेज. आणि कसं दिलं होतं आपण, व्हेरिएबल फाईल कशी लिहितो, व्हेरिएबल कसं लिहितो, कोलन आणि आपल्या व्हेरिएबलचं नाव Apache 2. ठीक आहे. आता ह्या व्हेरिएबलला इथे कॉल करायचंय. कसं करणार, व्हेरिएबल आपण शिकलोय एनसेबल मध्ये कसे कॉल करतो, हा var.terraform थोडी आहे, ग्लोबल व्हेरिएबल कर्ली ब्रेसेस देऊन त्याच्या आधी डबल कोट्स द्यावा लागणार, देन त्यानंतर कर्ली ब्रॅकेट डबल द्यावे लागणार, देन त्यानंतर इथे आपण काय करणार, पॅकेज असं लिहिणार. झालं कॉल. तर आपला वॅर मध्ये मेन डॉट मध्ये एक व्हेरिएबल लिहिलेलं आहे आणि देन त्याला कॉल केलंय आपण आपल्या मेन टास्क मध्ये. ठीक आहे, ओके. देन त्यानंतर आता हे झाल्यानंतर आपण आपला एक कॉपी वाला टास्क कंप्लीट करू. कोणता करू, कॉपी वाला टास्क इथे आहे का, सेपरेट होता, कुठे होता ते, कॉपी कुठे, अपडेट मध्ये असणार. येस, ठीक आहे. आता मला सांगा, आपल्याला कॉपी करायचं आहे, काय कॉपी होतं इथे, नॉट, काय कॉपी होणार आहे इथे, इंडेक्स वाली फाईल. बरोबर. तर इंडेक्स वाली फाईल ही कुठे असायला पाहिजे, या रोल मध्ये असायला पाहिजे, आहे का सांगा. रोल वाली फाईल, सॉरी, index.html अवेलेबल आहे का या रोल मध्ये, index.html अवेलेबल आहे का, आहे ना. ह्या फाईल मध्ये, या फाईल डायरेक्टरी मध्ये आपण index.html घेतली की नाही, बनवली ना. तर ही फाईल या रोल मध्ये असली पाहिजे, तेव्हा तू कॅप्चर करणार, बाहेरची कुठलीही करणार नाही. कळलं का, सर्वांना कळलं. तर हे जे आहे, आता या कॉपी एक मॉड्यूल घेतलेला आपण, आणि हा कॉपी मॉड्यूल index.html तो कुठे जाणार, या फाईल डायरेक्टरी मध्ये जाणार. या डायरेक्टरी मध्ये जी index.html असेल त्याला तो कॅप्चर करणार.
क्लिअर? तर हा एक टॉपिक संपला. नाव आता काहीतरी चेंजेस झाल्यानंतर ना आपल्याला काय करावं लागतं, सिस्टमला रिस्टार्ट सर्व्हिसला रिस्टार्ट करावं लागतं. तर रिस्टार्ट वाला टास्क आहे आपल्याकडे लिहिलेला आहे ना आपण, तर त्याला कॉपी करू. आता कुठे गेलं ते, इथे नाही आहे, इथे आहे का, हा दिसतो इथे, अपाचे 2. ओके, कॉपी करतोय, टास्क मध्ये येणार आणि मेन मध्ये येणार. तर मला सांगा, मी आत्ताच तुम्हाला सांगितलेलं आहे एक डायरेक्टरी स्पेसिफाईड असते याच्यासाठी, या टास्कला लिहिण्यासाठी एक डायरेक्टरी स्पेसिफाईड असते. ती कोणती डायरेक्टरी बोललो तुम्ही, रोल मध्ये हँडलर. रोल मध्ये एक डायरेक्टरी कुठली असणार, हँडलर डायरेक्टरी. सी इथे दिसते हँडलर. तर हा जो टास्क आहे हा इथे न लिहिता कुठे लिहिणार आपण, हँडलर मध्ये लिहिणार. कळतंय का तुम्हाला? थोडं करेक्ट करून घ्यायला. सिस्टम डी सिंटॅक्स इनेबल and then when condition. when condition ला काढलं तुम्ही आता तर काही फरक पडणार नाही, ठीक आहे, कारण आपण एकच मशीन घेतली आहे आणि एकच त्या मशीन साठीच आपण टास्क परफॉर्म करतोय. जेव्हा तुमच्याकडे मल्टिपल मशीन्स असणार तेव्हा तुम्ही when कंडिशन यूज करू शकता, पण आता हे आपण तर यूज करतोय, काय प्रॉब्लेम नाही. हे लक्षात ठेवायचं, सर्वात आधी तो कंडिशनला चेक करतो. कंडिशन फुलफिल झाली तरच टास्क परफॉर्म होईल, अदरवाइज होणार नाही. हा, आता मला सांगा, आपले डिवाइड झालाय भरपूर साऱ्या गोष्टी. काय केलं आपण, टास्क मध्ये आपले नॉर्मलचे टास्क लिहिले. एक नॉर्मल इन्स्टॉलेशन टास्क, दुसरा कॉपी टास्क, index.html. index.html कुठून घेणार, तो फाईल मधून घेणार. देन त्यानंतर सर्व्हिसला आपल्याला रिस्टार्ट करायचं आहे, तर रिस्टार्ट वाला टास्क कुठे लिहिलाय, हँडलर मध्ये. बट सिस्टमला कॉन्फिगरेशन इथे चेंज होतीये है ना, कॉन्फिगरेशन काय होतीये, चेंज होतीये. बट सिस्टमला माहिती आहे का की रिस्टार्ट करायचं आहे, सिस्टमला माहिती आहे का की रिस्टार्ट करायची आहे सर्व्हिसला कॉपी झाल्यानंतर, नाही है ना. आपल्याला माहिती आहे की असं असते, सिस्टमला माहिती आहे का, नाही माहिती. तर सिस्टमला सांगावं लागेल की रिस्टार्ट कर. आणि रिस्टार्ट वाला टास्क कुठे आहे, हँडलर मध्ये. तर त्या टास्कला कॉल कसं करायचं, तर इथे असते की बाबा कॉपी हा टास्क कंप्लीट झाल्यानंतर, याला जरा व्यवस्थित करा. ओके, कॉपी टास्क हा परफॉर्म झाल्यानंतर ना काय करा, तुम्ही हँडलर मध्ये जा आणि तो जो सर्व्हिस रिस्टार्ट वाला टास्क आहे त्याला एक्झिक्यूट करा. कळलं? ओके, तर इथे आता काय करणार आपण, कॉपी झाल्यानंतर सिस्टमला काय बोलणार की बाबा हँडलर मध्ये जा आणि तो, ते करण्यासाठी इथे द्यावं लागते नोटिफाय. काय द्यावं लागेल, नोटिफाय. नोटिफाय आणि कुणाला नोटिफाय करायचं आहे, हँडलर मधल्या टास्कला. तर हँडलर मध्ये यायचं. हँडलर मध्ये मी दोन्ही फाईल्स सेपरेट ओपन करून ठेवतोय. ओके, तर हा आहे हँडलर आणि हा काय आपला टास्क. तर याला आपल्याला काय करायचंय, कॉल करायचंय जेव्हा कॉपी मॉड्यूल कंप्लीट होईल तेव्हा. तर इथे आम्ही फक्त इथे लिहितोय टास्कचं नाव रिस्टार्ट, ठीक आहे, म्हणजे आपल्याला कळून येईल रिस्टार्ट सर्व्हिस. तर इथे द्यायचं असेल तुम्हाला रिस्टार्ट सर्व्हिसचं नाव, म्हणजे याचं नाव, या टास्कचं नाव, की या टास्कला तुम्ही जा हँडलर मध्ये आणि हा टास्क आयडेंटिफाय करा आणि एक्झिक्यूट करा. कळलं? ठीक आहे. काय होईल, नोटिफायर काय करणार. आता मला हे थोडं आहे की इथे लिस्ट आहे ते जरा चेक करून घेऊ आपण. लिस्ट आहे की कशा पद्धतीने आहे जरा चेक करू. I already have an example for you guys. Roles, app server, task,
नोटिफाय, येस बरोबर आहे. ठीक आहे, तसंच आहे जे आपण इथे लिहितोय. क्लिअर झालं? तर काय केलं एवढं समजलं? काही कन्फ्युजन आहे यामध्ये? काही कन्फ्युजन आहे का? नाही. ठीक आहे, तर इथे होईल आता कोण? हा टास्क कॉल. तर बघा भरपूर साऱ्या टर्म्स आता व्यवस्थित झालेल्या आहेत. आपल्याला काय करायला लागणार आहे? आपल्याला या मेन टास्क मध्ये यायची गरज पडणार नाही. तो ऑटोमॅटिकली हँडलरला कॉल करेल. इथे पण काही छेडायची गरज पडणार नाही. जे काही आपण चेंज करणार ते कुठे चेंज करणार? सिम्पलच्या व्हेरिएबल फाईल मध्ये. इझी झालं ना आता आपलं काम? हा, हे जे नाव आहे हे नाव आपण कुठे देणार? इथे देणार, नोटिफाय मध्ये. म्हणजेच कॉपी झाल्यानंतर ऑटोमॅटिकली तो या टास्क कडे येऊन काम करणार. ठीक आहे, प्रत्येक वेळेस हा टास्क परफॉर्म व्हायला नको. प्रत्येक वेळेस हा टास्क परफॉर्म व्हायला नको. फक्त जेव्हा कॉपी होईल, आता कॉपी हा टास्क परफॉर्म होणार तर हा टास्क एक्झिक्यूट होणार. बट जर का आपण नॉर्मल काम करतोय, सिम्पलचं इन्स्टॉलेशन वगैरे करतोय, तर रिस्टार्ट करायची गरज नाही ना मग. किंवा कॉन्फिगर नॉर्मल काही कमांड्स वगैरे रन करतोय तर ते आपल्याला अपडेट करायची गरज पडेल का? नाही. आलं लक्षात? काही कन्फ्युजन आहे इथे? तर या पद्धतीने तुम्ही लिहिणार तुमचा रोल. काय कठीण आहे यामध्ये सांगा? काय कठीण आहे यामध्ये? इझी आहे ना? फक्त काय करायचं आहे? डिवाइड करायचं. आता मला सांगा, टास्क मध्ये आपण फक्त टास्क लिहिलेले आहेत. हा झाला तुमचा एक पर्टिक्युलर रोल. समजलं? एवढ्या डायरेक्टरीज मध्ये. सर आता रोल तर क्रिएट केला, पण याला एक्झिक्यूट कसं करायचं आहे पॉइंट? रोल तर क्रिएट केला पण एक्झिक्यूट कसं करायचं? तर एक्झिक्यूट करण्यासाठी सिंपल काय करणार? एक आणखी फाईल क्रिएट करणार. पण ते कुठे करणार? तर बाहेर. आणि त्याचं नाव काय देणार आपण? main डॉट YAML. काय दिलं नाव मी आता? main डॉट YAML. आणि इथे आता लिहिणार मी काय? माझ्या प्लेबुकचं नाव. इथे आपण काय लिहिणार? माझ्या प्लेबुकचं नाव. सो नाव लिहा. नाही, एवढं नाही पाहिजे आपल्याला नाव. सो दिस इज रोल एक्झिक्युशन. बरोबर आहे का स्पेलिंग? हा, ठीक आहे. मागे पुढे तुम्ही बघून घ्या. आता इथे मला द्यायचंय काय? एक्झिक्यूट करायचं आहे, रोल एक्झिक्यूट करायचं आहे. बट त्याच्या आधी आपण काय लिहितो? होस्ट ऑल. हा, बट आता ऑल लिहून टाकू ना, तसं पण आपल्याकडे एकच आहे. नाही, इथे लिहिणार काय? काय लिहितो इथे? टास्क. टास्क लिहितो ना. बट हे टास्क आपण कुठे लिहिलेले आहेत? रोलच्या आतमध्ये आहे. बरोबर? सगळंच सगळं कुठे लिहिलेलं आहे आपण? रोल मध्ये. तर इथे देणार आता आपण रोल. काय लिहिणार? रोल्स. किती रोल आहे आपल्याकडे? किती रोल आहे? एकच आहे ना, पनीर रोल. कोणता रोल आहे? पनीर रोल. तर पनीर रोल आता ऑर्डर तर करावं लागेल. ऑर्डर कसं करणार? सांगायचं याला पनीर रोलला ऑर्डर कर. झालं पनीर रोल ऑर्डर. समजलं का काय केलंय मी? आता कोणत्या फाईलला एक्झिक्यूट करणार आपण? आता या main डॉट YAML ला आपण एक्झिक्यूट करणार. तो कुणाला कॉल करणार? रोलला ना. आणि रोल मध्ये सगळ्या गोष्टी एक्झिक्यूट होणार. इझी आहे? काय कठीण म्हटलं? खूप सोपं आहे. सो डोंट वरी. सो सिंपल. आता हे सगळ्या गोष्टी आपण पुश करून टाकू. कन्फ्युजन न ठेवता चेक करून घ्या की रोल कसे लिहितात. इथे पण तुम्हाला दिसेल एन्सिबल रोल्स मध्ये कॉल कसं करतात त्याला. सी दिसतंय काय? येस, बिकम ट्रू लिहायची गरज नाही पडणार, कारण आपण कॉन्फिगर फाईल मध्ये बिकमला डिफॉल्ट मध्ये ट्रू करून ठेवलेला आहे. ठीक आहे, तर बिकम ट्रू करायची गरज पडणार नाही. रोल्स आणि रोल इक्वल्स. अच्छा, रोल नाव दिलंय का? रोल
पण असं लिहायची गरज नाही पडणार, कारण मला तरी वाटते मी नाही लिहिलेलं होतं. नॉट दिस. सी रोल असं लिहायची गरज नाहीये, पण गुगल तर बोलतोय की लिहा. पण प्रत्येक वेळेस गुगलचा सिंटॅक्स यूज करायचा असं नाहीये, ऑफिशियल डॉक्युमेंटेशनचा यूज करायचा. ओके, ॲज ऑफिशियल डॉक्युमेंटेशनचा यूज करायचा. यांनी इथे दिलेलं असणारच आहे ते की रोलला कॉल कसं करतो आपण. आणखी आपल्याला मागे यायचंय. हा सी हे बघा. अच्छा, इथे पण दिलेलं आहे, बट ठीक आहे, तसं पण चालेल, असं पण चालेल, डोंट वरी. ठीक आहे, ओके. सो लेट्स गो विथ दिस. फक्त इथे काय द्यायचं आहे आता आपल्याला, पाथ द्यायचा आहे व्यवस्थित. तर आपल्याला पाथ वगैरे एन्सिबल मध्ये रोल्स ही डायरेक्टली लिहिलेली आहे, तर काय फरक पडणार नाही. आणखी काही इश्यू होईल तर बघून घेऊ. ठीक आहे, ओके. सो कमेंट अँड ट्राय. गिट ऍड कुठे गेलं, इथे आहे. पूर्ण कन्सेप्ट आलं लक्षात? काय गडी नाही का? ऑनलाईन मध्ये काय केलंय आपण आतापर्यंत तेवढं समजलं. आणि इम्पॉर्टंट आहे हे, आपण रोल्स मध्ये जास्त काम करतो, सेपरेट फाईल लिहत नाही, फक्त डायरेक्टरीज मध्ये जाऊन त्या व्यवस्थित गोष्टी. आता जेव्हा पण मला काही चेंजेस करायचे असेल तर मी पर्टिक्युलर डायरेक्टरीमध्ये येणार आणि पर्टिक्युलर फाईलला एडिट करणार. बाकी कुठल्याही ठिकाणी मला दुसऱ्याकडे हात लावायची गरज नाही, म्हणजे ह्युमन एरर्स येण्याची शक्यता राहणार नाही. सो git add, git commit, -m, role created, git push, origin, and then come here and try to execute it. Connection gap. फक्त एक्झिक्युशन बाकी राहिलंय आपलं, बाकी झालंय इथे. सो sudo -i cd /etc ansible मध्ये batch मध्ये ansible. ठीक आहे, आणि ls करून बघा, इथे आपल्याकडे main.yml अवेलेबल आहे आणि role. पण अवेलेबल आहे. सध्या पुल नाही केलं आपण. git pull origin main. परफेक्ट. ठीक आहे. सो ansible -playbook आणि main.yml ला एक्झिक्यूट करायचं. परफॉर्म व्हायला सुरू होतोय. गॅदरिंग फॅक्ट्स ओके, इन्स्टॉल पॅकेज ओके, अँड देन हँडलरला कॉल करतोय. हँडलर बघा इथे दिसतोय, रनिंग हँडलर दिसतोय, रनिंग हँडलर. तर कळलं कसं करायचंय. एक तुम्ही रोल क्रिएट करणार आणि रोल क्रिएट केल्यानंतर तो प्रॉपर एक्झिक्युशन कसं होतंय ते तेवढं समजलं. जेव्हा कॉपी टास्क परफॉर्म होतो देन त्यानंतर तुमचं काय होईल, हँडलर रन करेल. हा आहे चेंज वेब पेज म्हणजेच कॉपी टास्क, आणि देन त्यानंतर तुमचा सर्व्हिस. तर रिस्टार्ट सर्व्हिस मध्ये पण बघा, सर्व्हिसला ऑलरेडी त्याने ऍक्टिव्ह दाखवलेला आहे, रिस्टार्ट करायची गरज पडली नाही. समजलं. तर असा राहणार तुमचा रोल. आणि
रोलमध्येच आपल्याला जास्त काम करायचं असतं. क्लिअर आहे? ओके, सो आता इथेच थांबूया.